दिलं, आपल्या लष्कराने दिलं, त्याच्या पाठीशी प्रधानमंत्री उभे राहिले. बदला जशा तसं उत्तर. खून का बदला खून से, ईट का जवाब पत्थर से, गोली का जवाब गोले से देण्याची हिम्मत आपल्या लष्कराने दाखवली. याचा अभिमान आपल्याला आहे. आणि ते चिदंबर का बिदंग काय ते असं गुंडाळतात. ते चिदंबरम म्हणाले आतापर्यंत आम्हाला वरून दबाव होता म्हणून तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध ऍक्शन घेत नव्हता. अरे एकीकडे 26/11चा बॉम्बस्फोट झाला, सिरियल पहलगामचा हल्ला झाला, तो आता त्याचा आपण जशा तसं उत्तर दिलं. पण इतके सैनिक मेले, आपल्या सैनिकांचे गळे कापून पाकिस्तान मध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं. तेव्हा तुम्ही गप्प बसला, म्हणाले वरून दबाव होता. हा खरं म्हणजे याची निंदा करावी तेवढी कमी आहे, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून हा देशद्रोह आहे. देशद्रोह या देशाशी केलेला द्रोह आहे. आणि म्हणून हा धडा शिकवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावर तुम्ही टीका करता. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं, काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं, त्यांच्यावर टीका करतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवसेना हा केवळ पक्ष नाहीये, शिवसेना ही संघटना आहे. शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे. तर कोणी मालक नाही, नोकर नाही, सर्व आपण माझ्या सकट सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून आपण बोलतो कमी आणि काम जास्ती करतो. आणि म्हणून जिथं आपत्ती, जिथं संकट तिथं शिवसेना, जिथं आपत्ती जिथं संकट तिथं तुमचा हा एकनाथ शिंदे पहिला धावून जातो. या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, खऱ्या अर्थाने गटप्रमुख जो आहे, हा गटप्रमुख बूथवर काम करणारा हा विजयाचा शिल्पकार आहे. आमच्या सकट सगळ्यांसकट ज्यांना विजय मिळवून देणारा हा गटप्रमुख आहे. हा बूथवर काम करणारा बूथ प्रमुख आहे. निवडणुकीमध्ये त्याला आपण बोलवतो, याद्यांवर काम करायला सांगतो. निवडणुकीमध्ये तो आवडता असतो, निवडणूक झाल्या की तो नावडता होतो. असं होता कामा नये. हा गटप्रमुख शिवसैनिक हा आवडता तुमचा राहिला पाहिजे. तुमच्यासाठी तो मरमर काम करतो. तुमच्या आपल्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता लोकसभा विधानसभा, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपण कार्यकर्त्याप्रमाणे लढवल्या पाहिजे आणि जिंकल्या पाहिजे. आणि म्हणून या गटप्रमुखाला आपल्याला संकटा काळात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याची काय अपेक्षा आहे? तो तुमचं काम करतो, प्रत्येक ठिकाणी जातो, आपल्या उमेदवाराचं ब्रँडिंग करतो, आपल्या उमेदवाराची चर्चा करतो, माझा उमेदवार कसा चांगला आहे सांगतो, मार्केटिंग करतो, मतपदरात पाडून घेतो आणि आपण विजयी होतो. आणि म्हणून जेव्हा तो संकटात असेल, मग हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, काही छोटी मोठी कामं, त्यावेळेस मात्र आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, त्याला खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. हे तुम्हाला करायचं. आणि हे केलं, ही तुमची शिवसेना जी आहे, ही शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढती आहे, जो विश्वास तुमच्या एकनाथ शिंदेवर लोक दाखवताय, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुमचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून दररोज मुंबईमध्ये प्रवेश, जिथं जातो तिथे प्रवेश, तुम्हाला मी सांगतो 102 ग्रुपचे प्रवेश आता थांबलेले आहेत. 102 ग्रुपचे प्रवेश घ्यायचे बाकी आहेत. असे रोजचे प्रवेश सुरू आहेत. का येत आहेत लोक? का विश्वास दाखवत आहेत? कारण आपण दिलेला शब्द पाळतो. दिलेला शब्द पाळणं आणि त्याच्या विश्वासाला जागणं हे शिवसेनेचं काम आहे. आणि म्हणून शिवसेना हे एक परिवार आहे, शिवसेना एक कुटुंब आहे.
आणि म्हणून याच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. इथं काही वशिला नाही, इथं काही भाईचारा नाही. जो कार्यकर्ता चांगला, मी म्हणून नेहमी सांगतो, कार्यकर्ता ज्याची ताकद आहे, काम करण्याची ऊर्जा आहे, अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहा. त्यांना जबाबदारी द्या, त्यांना शिवसेना पुढे नेऊ द्या. इथं जो काम करेल, जो शिवसेना वाढवेल, जो शिवसेनेला पुढे नेईल तो पुढे जाईल. मी पुन्हा एकदा सांगतो, पैसे संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आपल्याला हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की आपण यादी, मतदार यादी जी आहे ती आता तुमच्याकडे आली का? मतदार यादी प्रकाश, मतदार यादी मिळाली? मतदार यादी त्याच्यावर काही आणखी काही दुरुस्त्या असतील, काही नावं नसली तर ती नावं दुरुस्त करण्याची वेळ अजून आहे. कारण आपल्या हक्काचा मतदार वंचित राहता कामा नये आणि नको असलेला मतदार जो तिथं राहत नाही तो असता कामा नये. याच्यावर देखील आपल्याला काम करायचं आहे. कारण हेच मतदार आपल्या विजयाचे शिल्पकार होणार आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे काम आपण केलंय 2.5-3 वर्षामध्ये हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एवढं काम आपण करून ठेवलंय, एवढे निर्णय आपण घेऊन ठेवलेत की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्याचा सुवर्ण अक्षराने याच्यामध्ये लिहून ठेवावं लागेल. कारण आपण पाहिलं की जे निर्णय आपण घेतले हे सर्वसामान्य माणसांसाठी, माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या कष्टकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. एकही निर्णय आपला स्वतःच्या हितासाठी आपण कधी घेतला नाही. आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे. हे बोलतात ते करून दाखवतात. आणि म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भरघोस असं यश आपल्याला मिळालंय. आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करायची आहे. यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय. मला विश्वास आहे तुमची ही ताकद आहे. एवढी ताकद एकवटली, तुमची एकजूट एवढी झाली तर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की फटाके बिटाके तर दिवाळीत फुटलेले आहेत, पण आता 3 तारखेला देखील आपल्याला मोठे फटाके फोडायचे आहेत, गुलाल उधळायचा आहे. ही एवढी तयारी बघितल्यानंतर मला विश्वास आहे की शिवसेना या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी निर्माण झाला. आणि तुमचा हा पक्षप्रमुख या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. पद येतात जातात, सत्ता येते जाते पुन्हा येते, पण नाव गेलं की पुन्हा येत नाही, हे बाळासाहेब सांगायचे. नावाला जपा, शिवसेनेला जपा, आपल्या कार्यकर्त्याला जपा. आणि खऱ्या अर्थाने हे तुमची शिवसेना, हे कुटुंब आहे. आणि म्हणून पद वर खाली होत असतात, पण तुमच्या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही जी ओळख मिळाली ही माझ्यासाठी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी कोल्हापूरमध्ये उदय सामंत आता मगाशी म्हणाले, या ठिकाणी आपल्याला IT पार्क तरुणांच्या रोजगारासाठी IT पार्क आपल्याला करायचंय. MIDCच्या माध्यमातून इथे एक IT पार्क करू. केशवराव भोसले नाट्यगृहाला मी 25 कोटी दिले, त्याचं देखील पालकमंत्री लवकर काम करून लोकांना लोकार्पण करा.
पंचगंगा शुद्धीकरणासाठी पहिल्या टप्प्यासाठी आपण 500 कोटी रुपये दिलेत. MIDC ने 500 कोटी कोल्हापूर प्रदूषण मुक्त करायचं आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून कोल्हापूरचे जे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आता होणाऱ्या नगरपालिका यामध्ये महायुतीचा भगवा फडकवा, येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकवा आणि पुढे येणाऱ्या महापालिकेत देखील महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आपण करा. एवढीच विनंती आपल्याला मी करायला आलोय. आणि म्हणून गावागावात गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक या ठिकाणी हा संकल्प करा आणि हिंदुत्वाची शान, हिंदुत्वाचा मान, शिवसेनेचा मान, बाळासाहेबांची शान आणि विरोधकाची चारी मुंड्या चित्त करण्याचा संकल्प आज घेऊया. पुन्हा एकदा ते राहू दे, कोण असेल ना त्याला मला भेटायला सांगा. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे जी काही कामं आहेत ती कामं देखील या ठिकाणी वेळेमध्ये करण्याचा शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, काही वेळ खाली बसा. तर कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा, या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. पक्षाला काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला असं ते म्हणालेत. तर कोल्हापुरात शिवसेनेचा नाद करायचा नाही असाही इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय. दिलेला शब्द पाळतो म्हणून लोक माझ्या पाठीशी उभे आहेत असं देखील शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोल्हापुरात सभा घेतलेली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.